मान्सून नंतर आता परतीच्या पावसाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची झोप उडवलेली आहे। तेव्हा माझ्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। काय परतीच्या पावसामुळे तुमच्या शेतातलं काय नुकसान झालेलं आहे? साहेब, या वर्षीचं पीक पेरलेलं आहे, पण यावर्षी दाण्याले दाणा होऊ शकत नाही असं पीक झालं, पिकाची अवस्था आहे। त्याच्यामुळं आता या शेतीत काय पेरावं डबल आणि काय नाही हे काही समजायलाच मार्ग नाही मला। त्याच्यामुळं आता माझ्या घरी 6 कुटुंब आहे, 6 मुलं बाळ धरून, तर यायले आता जगवायचं का कसं हे पंचायत पडलेली आहे मला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। म्हणून मला हे माऊलीनं शेतीनं यावर्षी एवढी चाट दिली की भयानक चाट दिली। त्याच्यामुळं आता काय करावं काय नाही हे मला खूप दुःख वाटायला लागलं। मुलाली कसं पोचावं आणि काय काय करावं हे मला सुचत नाही आहे। म्हणून मला आता काय सरकार काय मदत देते काय नाही हे विचार पडला। म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्ही टी व्हीवाले आले, पण मला सरकार मदत काय देते म्हणून हे तुम्ही आता मदत करून दाखवा हे माझी इच्छा आहे। म्हणून म्हणत मला आता समोरचं पीक काय पेरायचं आहे, तर पेरासाठी पैसा नाही। आता काय सांगावं साहेब तुम्हाला। म्हणून म्हणत आहो की माझं आता हे पीक वाया गेलं, पाणी आहे शेतात आणि झाडं झुडपं तर पूर्ण हे झालेलं आहे आणि हे सोयाबीनचं पीक पूर्ण वाया गेलं। हे पाहून घ्या सोयाबीनचं कसं काय आहे पीक। तर नक्कीच शेतकऱ्यांना आशू अनावर होताना आपल्याला पाहायला मिळते। एवढं त्यांचं दुःख ते कोणापुढं मांडावं असं त्यांना सुद्धा समजायला मार्ग नाही आहे। माझ्यासोबत आणखी काही कास्तकार आहे। बा पावसा हिरवं रान होतं शेतकऱ्यांचं, तू दलदल करून गेलास। जाताना स्वतः विमा कंपन्यांना मालामाल करून गेलास आणि पाठीला पोट टेकलेल्या शेतकऱ्यांना मात्र तू बर्बाद करून गेलास। अरे वावर वावर करता करता हयात आमची गेली, तरी आमच्या जिंदगानीत सुगी नाही आली। गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत। यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा अवघा मराठी मुलूक एका संकटात सापडलेला आहे। राज्य सरकारने सोंग न करता, कोणत्याही प्रकारचं पंचनाम्याचं ढोंग न करता विदर्भातील किंबहुना महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना सरसकट एकरी 1 लाख रुपयाची मदत करून शेतकऱ्यांच्या मायमाऊलीचा सिंदूर वाचवण्याचा विडा राज्य सरकारने उचलावा, हेच राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना माझी भूमिपुत्र या नात्याने विनंती आहे। नक्कीच आपण बघतोय की परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना संकटात आणलेलं आहे, अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।